वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। इस्लामपुरात खुनी हल्ल्यामधील जखमींचे निधन. बस झालं पेपर वाचायचं. चहा घ्या अगोदर, थंड होईल. आज लय लाडात आलीस ग, आणि चेहरा कसा तुझा गुलाबाच्या फुलासारखा फुललाय बघ. बस झालं माझं कौतुक करायचं. हॅपी बर्थडे माय डिअर लता. थँक्स, म्हणजे लक्षात आहे तर. येस डार्लिंग. अगं आपण दरवर्षी तुझा वाढदिवस साजरा करतोच ना, आणि तो विसरणं तर माझ्याच्यानं शक्यच नाही. हो ना, मग अगं तू तर माझा जीव की प्राण आहे. तुला मी काही एक कमी पडू देणार नाही बघ लता. हो ना, मग मी पण तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. अगं तू तर माझ्या घरची लक्ष्मी आहेस, आणि तुझ्यामुळं तर माझ्या या घराला सगळं घर पण आहे. बस ते असू द्या. अगं बस काय म्हणतेस? अरे तुझ्यासाठी तर मी आज ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे. आपल्याला भरपूर खरेदी करायची आहे बघ लता. चला, माझं तर काय उरकलेलंच आहे. कंटाळा खूप आलाय आज. पप्पा कार्टून लावा ना. अहो बसलात काय? फ्रेश व्हा. मी मस्तपैकी तुम्हाला चहा करून आणते गरमागरम. जी सरकार. तुमचा कंटाळा कुठल्या कुठं पळून जाईल. चल बसू आतमध्ये. सलाम अलैकुम अशोक. अशोक या 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 बसा. खूप दिवसातून आला, कशी काय आठवण काढली? आज भाभी के हाथ का चाय पीने थी. हर बार तुम कहते है ना चाय पीने है तो लता के हाथ की. अरे तुम्ही असं उभं कामा नाही, या बसून घ्या. मग काय म्हणतोय तुमच्या सर्वांचा धंदा? अच्छा चल रहा है. अल्लाह की मर्जी और आप जैसे लोगों का प्यार.
अरे अशोक, अरे तुमच्या आशीर्वादाने छान चाललंय बघा. आज लता त्याचा वाढदिवस आहे, शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही आलोय. अशोकजी, आज लताताईंचा वाढदिवस. चला रे, कामाला लागूया. चहा घ्या अगोदर, मग लागा कामाला. सुभान अल्लाह, मानना पड़ेगा लता भाभी को, बहुत अच्छा चाय बनाया लता भाभी ने. लता ताई, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बरं झालं आता तुम्ही आलाच, तर आता जेवून जावा की. ये देखो, अपन पहले 2-4 महीने बम्बई गए थे, वैसे 1-2 दिन बाद जाना पड़ेगा और आपको भी आना पड़ेगा. अरे बाबा, मला तर आता वेळच नाही बघ. अय्यो, असं काय बोलतो रे सांबा? आपण मुंबई घुमणे जायचंच बघ. अहो, काम तर रोजचीच आहे. या मस्तपैकी फिरून. शबास ताई, छान बोललीस तू. मान गए बहन जी. 2 दिवसात निघूयाच. आता लताच म्हणते तर निघूयाच. मेरा अल्लाह आपको और आपके घर वालों को बुरी नजर से बचे. भाऊजी, असं काय म्हणता हो? सारं काय घडवणारा तोच आहे. शबास ताई, छान बोललीस तू. होय, ते पण खरंच आहे. अशोका, अरे नशीब घडवणं आपल्या हाती नसतं बघ. होय अशोक, रंगस्वामी म्हणतोय तेच खरं आहे. चला सर्वजण जेवण करून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. हॅपी बर्थडे टू यू. आज खरी मजा आली. हो ना, सारे माझे मित्र जमा झाले होते ना. तुम्ही गेल्यावर घर कसं खायला उठेल, करमणार नाही. अगं ये वेळाबाई, मी काय कायमचाच चाललोय का? नाही हो, ते तुम्हाला नाही कळणार. असं का? बर. जावेद, जावेद, काय मस्त पोरगी आहे रे. तिला तर मला वेळ लावलाय बघ. अय्यो रामा, अरे वेळच लावलाय की रे. अशोक, अरे बम्बई है बम्बई, इधर सिर्फ देखने का, नजदीक जाने का नहीं. नहीं तो ये माया नगरी में कुछ भी हो सकता है. अरे गजू भाई, रंगास्वामी, अरे तुम्ही तरी सांगा. अरे मला ती खूप आवडली रे. आओ आयशा, ये मेरा खास दोस्त है,
इसको कल बंबई घुमाओ और नाराज मत करो। आयशा फक्त फिरायचंच नाही तर घ्या माझा नंबर 9421176322 कॉल करा। कितने बजे आना है? बाद में बताऊंगा। ठीक है, बाय। काय हो, मुंबईवरून आल्यापासून पाहते अगदी भूताने झपाटल्यासारखं वागताय। अगं तसं नाही गेलं आता. अगं जरा कामाचा माझ्या मागे व्याप वाटलाय. ह्याच्या आधी व्याप नव्हता का? फूलों की रानी बहारों की मलिका काय हो, कुणाचा फोन होता? कोणाचं म्हणजे? माझ्या मित्राचा. मित्राला कुणी जानू म्हणतं का? मी ऐकलंय सगळं. तुम्ही मला फसवताय. माझं काही चुकलंय का? आता ग बसतेस का? तुझा तर आता एवढी वर्ष झालं आपण एकत्र राहतोय, पण तुम्ही कधी असं बोलला नाही. आता डायरेक्ट शिव्या घालायला लागलाय. कित्येक वेळा मी तुमचा फोन चोरून ऐकलाय, पण एका शब्दाने कधी बोलले नाही. असल्या कामाचा गोळा करायचं नाही, समजलं का? माझं काय चुकलं म्हणून तुम्ही मला असं बोलताय, वागताय असं? मी असलं खपवून घेणार नाही. माहेरी निघून जाईन. ए जा. अगं तुझे नाही मला गरज. लय झाली तुमची नाटकं. नाटकं कोणाचं म्हणतेस? काय करायचंय ते करा. 4 आणून ठेवा. ए जा. जाते मी. अगं जा. चाललीस तर विचारतेस कशाला? जा चल निघ. केला
किती वेळ लागेल? हा 2 मिनिटात पोहोचतोय. ओके. हाय डार्लिंग, कसं झाला तुझा प्रवास? अगं भेटीच्या ओढीने अगदी सुंदर झाला बघ प्रवास. असं आहे का? आजपासून मी डान्स बारला सुट्टी दिली आहे. अगं काय म्हणू? अरे राजा, तू माझ्यासाठी भेटायला आला आणि तुला कंपनी नको द्यायला का? हम तुम्हारे हैं सनम. राणी, आज आपण तुझ्या घरी मुक्काम करणार आहोत. मी कुठं काही म्हटलं? तू जसं म्हणशील तसं करू. ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. या 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 तुमचं आपल्या दुकानात स्वागतच आहे. या साहेब, काय पाहिजे तुम्हाला? काय नाही, 15-20 साड्या हवेत, ते पण अगदी भारीतल्या पाहिजेत बघ. ठीक आहे. अरे गणेश आणि पूजा, इकडे पाहू. त्यांना जरा आपल्या कंपनीच्या स्टँडर्ड साड्या दाखव म्हणजे झालं. अरे टोनग्या, इकडं ध्यान दे की तिकडं कुठं बघतायस? वस्तारा विस्तारा कापल्यावर कळव का तुला? हा, अरे तू तुझ्या कामाचं बघ, लगो मध्ये ना खूपसूस. दाम्या, तुझ्यासारखी लई बेणी बघितली ती बघ. माझं मला कामाच कळतंय. अरे बेण्या, तू नको शिकूस. कशा काय तर बोंबरू नको,
तुझ्या तू पारीन राहा. सुभाषराव जरा गावाकडे जरा लक्ष द्या. काय झालं गावात? अहो सुभाषराव, गावात फक्त जावेद बाई, गजू बाई, रंगासामेन फक्त गावाचं वाटोळ करायला ठरवलंय. आलंय माझ्या कानावर, त्यांचा आता आपल्याला बिमोड केलाच पाहिजे. अहो केलाच पाहिजे काय सुभाषराव, करायलाच पाहिजे. सगळ्यांनी मनाव घ्या. बघा होत्याचं नव्हतं होईल, नाहीतर गावातली तरुण पोरं बिघडून जातील. बरोबर आहे. नका काळजी करू, आलंय माझ्या लक्षात, नाहीतर त्यांना गाव सोडायला होतं. बघा तुमच्याच हातात आहे, तुम्ही म्हणताल तसं. दाम्या लेका मसरागत दाढी वाढवलीस, खरडून खरडून हात दुखायला लागले. इकडे 50ची पत्ती. ही धर 50. सॉंग सजलं दिवट इजलं. बर आता मग जेवायची वेळ झाली, निघूया का आता आपण? चला निघूया. हे मायाक्का देवी, माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. अरे अगं तू संतोषी काय ग, कधी आलेस? किती दिवसाने भेटतेस? छान वाटलं ग तुला भेटून. हो मलाही खूप छान वाटलं. काय चाललंय तुझं? आता कानावर आलंच असेल तुझ्या. हो समजलं. बघ ना ग, कोण कुठली माझ्या संसाराचं सगळं वाटोळ केलं. कोण आहे? काय ग, कधीपासून सुरू आहे हे? अगं वर्ष झालं चालू आहे. कुठली आहे ती? मुंबईची आहे. खचून जाऊ नको, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. यातून आपण दोघे मिळून काहीतर मार्ग काढू. भाऊजीने हे चुकीचंच वागणं केलेलं आहे. घर फिरले की घराची वासेही फिरतात, त्याप्रमाणे झाले. तुझ्यात असं काय कमी होतंय की भाऊजीला हे असं सुचलं? आपण यातून काहीतरी मार्ग काढू. बर चल येऊ. हे मायाक्का देवी, मी विनंती करते, माझ्या मैत्रिणीला तू मदत कर. तिच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसू दे. ईश्वरच्या प्रार्थना. पोरी, असं खचून जाऊ नकोस. संसार म्हणलं की 4 दुःखाचे तर 4 सुखाचे दिवस येतातच, पण त्याला धीरानं समोर जावं लागतं. होय बाबा, मलाही ते समजते. लहानपणापासून आजपर्यंत मी तुमच्या संस्कारात वाढले, पण आता नाही सहन होत. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, नको काळजी करूस. एक दिवस असा उजडेल, तू तुझाच असल. कशाचं काय आई बाबा, त्या दोघांनी माझ्या सुखी संसाराचं वाटोळ केले. हे बघ पोरी, असं खचून जाऊ नकोस. एक ना एक दिवस त्याला तुझ्या पायावर आणून घालतो. तिला तरी लाज वाटायला पाहिजे होती की नाही? त्या बाया तशाच असते. त्या बायासनी लाजच नसत्या. जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत लुबाडून घेते त्या. ज्यावेळेस ह्याचा पैसा संपल त्यावेळेस ह्याच्या पेटात लाता घालून याला हाकलून दिला का नाही की त्याला तवा समजणार आहे. तोपर्यंत त्याला अक्कल नाही येणार. बरोबर आहे, उषा म्हणते तेच बरोबर आहे. चला आता आपण जेवण करून घेऊया. आयशा, अगे आयशा, हा जरा इकडे ना. बोल ना डार्लिंग. बस, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बघ. काय ते? हा जो बंगला आहे ना, हा मी तुझ्या नावे केलाय. त्याची हे कागदपत्रे बघ. माझ्या नावावर? हो. थँक्यू डिअर. खुश आहेस ना? हो, खूप खुश आहे. मग अशी लांब का, ये की जवळ. किती किती प्रेम करतो रे तू माझ्यावर. अगं तुझ्या प्रेमासाठी ते सगळं सोडून मी इथं आलो ना. हा का? हा. होय डिअर, पण माणसाने एवढं पण प्रेमात पडू नये.
अगं तू माझ्यावर काय जादू केलीस ते मला काही माहित नाही बे. हो का? हे बघ, मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला जाणार आहे. तू येशील माझ्यासोबत? नाही, मला थोडस काम आहे बघ. तू असं कर, तूच जाऊन ये. ठीक आहे. नक्की ना? हो, प्रॉमिस. आयशा, तू पुढे हो, मी पाठीमागून आलो. इथे थांबलीस होय? काय गायच्या असं किती दिवस लपून लपून भेटायचं? तुला माहित आहे का, मी एक चांगला बकरा पकडलाय. त्याने माझ्यासाठी 35 लाखाचा बंगला घेतलाय. काय एवढा मोठा? मग त्याने माझ्यासाठी सोनं, चांदी, हिरे खूप काही घेतलेलं आहे. त्याला एक कट मारला की दोघंच आपण भेटायचं. खरंच? होय रे माझ्या राजा. आता पुन्हा कधी भेटतो? तू फोन कर, मी हाजीर होईल. ठीक आहे, चल मग जाऊ घरी. अगे आयशा, काय किती वेळ? आज आम्ही मैत्रिणीसोबत खूप गप्पा मारल्या. त्या म्हणत होत्या मला राहा म्हणून, पण मी तुझ्यासाठी आले. ये इथं बस. आयशा, ये इथं बस. डिअर, हे काय बोलतोस तू? खरंच मी मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती, तुझी शपथ. नाही, मी मित्रांसोबत नव्हती गेली, मैत्रिणीसोबतच गेली होती, तुझी शपथ. अगं मैत्रीण का मित्र? मी ऐकून घेते म्हणून काय पण बोलू नको. मी तुझी आहे आणि तुझीच राहील. मला बनवू नकोस. 12 गावचं पाणी पिलेला अशोक आहे हो. मला धोका देतेस. गप्पा बस. कसला धोका? कोणी दिला? मी. कोणी दिला? अगं तू धोका दिलायस मला. चल निघित ना. अगं तू धोका दिलास मला. अगं काय नाही केलं तुझ्यासाठी येणं. तू बंगला मागितलं, बंगला दिला, सोनं नाणं सगळं दिलं तुला. मी मान्य करते, तू सगळंच दिलं मला. मान्य आहे ना? मग सांग खरं, कुठे गेली होतीस? मी मैत्रिणी सोबतच गेली होती फिरायला. मी खरं बोलते.
मग हे काय आहे? हे बघ, आता मला आता सांग, हा आवाज कोणाचा आहे आणि हा कोण आहे? तुला काय वाटलं मी तुझ्यावर प्रेम करते? तुझ्यावर प्रेम नाही करत, तुला माज आहे पैशाचा माज. तू आपल्या बायका मुलांना सोडून गेला, ते पण माझ्यासाठी. अजून दुसरी येईल त्याच्यासाठी तू मला सोडशील, म्हणून पूर्ण अख्खी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेतली, कळलं? आणि हा बंगला पूर्ण अख्खी प्रॉपर्टी माझी आहे. चल निघ. अजय 2 मिनिटात घरी ये. आता तुला दाखवतेच. आयशा, अजय मार याला. हे लय शहाणं व्हायचं नाही, एका मिनिटात इथून निघून जायचं, कळलं का? हे मला समजलं. तू या पोराला घेऊन आलास काय? समजलं तुझी लायकी. आता बघ, मी एक फोन करतो आणि किती जण येतात ते. दुष्काळाचं सावट आहे, पाणी गावात सुटत नाही, काय करायचं? काहीतरी बघितलंच पाहिजे. पाटाला कधी पाणी सुटते असं बघितलं पाहिजे. लयच पाणी कमी आले. सलाम अलैकुम, सलाम अलैकुम. नमस्कार. नमस्कार सरपंच. या या या, बरेच दिवस झालं तुमचीच वाट बघत होतो तुम्ही. नमस्कार. काय म्हणत होता तुम्ही आम्हाला? तुम्हा तिघांना मी एकदाच सांगतोय, परत परत सांगणार नाही. क्या 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 किया साहब हमने? काय नाही केलं. तुम्ही एका सुखी संसाराचं वाटोळ केलं. राहायचं असेल गावात तर एका दुरीत राहायचं, नाहीतर गाव सोडून जायचं. खरं सुभानराव, आमचं चुकलं. आम्ही एका कुटुंबाचं वाटूळ केलं. अरे शाला ते आमच्या मित्राचं. अरे आम्हाला देव कदापि माफ करणार नाही. आलं का ध्यानात? नाहीतरी पैठण बघितलं का? सुभाषराव, चांगला धूर काढला यांच्यावर तुम्ही. बरं झालं, हे असले गावातनं कायम चिकट निघून गेली पाहिजे. अरे बघताय काय, निघा की आता. आता कशी जिरली यांची. चला जाऊया. काय करून घेतलेच आहे? पोलीस वाटोळ, तुझं वाटोळ, मुलाबाळाचं वाटोळ करून घेतलं ह्या दारूच्या पायात.
इकडं. मी लता मी. आता असं रडून चालतंय का? लता मला तू इथं का आणलंस? अगं या हाताने तुला मी मारलं. अगं आता तुझ्यावर राहण्याची माझी लायकी सुद्धा नाही. अहो असं काय म्हणता तुम्ही? मला इतका त्रास दिला, इतका छळ केला, तर मी तुम्हाला शेवटी घरी आणलंच ना. नवरा तो नवराच असतो शेवटी. लता तू माफ कर. खरंच तू ग्रेट आहेस. लता माफ कर. माझं खरंच चुकलं. खरंच इथून पुढे मी असा नाही वागणार. प्रत्येक स्त्री ही आपल्या नवऱ्याची अर्धांगिनी असते. नवरा कसाही वागला तरी शेवटी ती त्याला आपलंसं करतेच. मला माफ करा. मी इथून पुढे मी असा वागणार नाही. होय जावई बापू, अशा मतलबी लोकांपासून 4 हात लांबच राहिलं पाहिजे. हे लोक किती दुसऱ्याचं वाटोळं होते काय बघत नाहीत. जावई बापू, अहो आपलं कोण आणि परको कोण जर कळालं असतं तर हे दिवसच आले नसतं आज. इथून पुढे माझ्याकडून चूक होणार नाही. पूर्वीचं काम मी 10 पटीने चांगलं करेन आणि लताला मी खूप 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 सुखात ठेवीन.